तो मस्त अशी तर्री असलेली झणझणीत अशी बटाट्याची रसभाजी तयार आहे. काढ डोकं दुखत होतं. ठीक. हे बघा असं. नमस्कार मंडळी, शुभ दुपार. होम मेकर विदू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आत्ताच मी रेवाला घेऊन आले आहे शाळेतून आणि आज ऋषिकेश जरा थांबलाय घरी. त्याचं ना सर्दीमुळे थोडंसं डोकं दुखतंय. तर मग मी त्याला वाफ वगैरे दिली आहे पाण्याची, निलगिरीची, आणि आता थोडंसं त्याला बरं वाटतंय. पण तरीसुद्धा मी म्हटलं नको जाऊ शाळेत, थोडंसं आराम कर. काल शाळेमध्ये तो पीटीच्या पिरियडला उन्हामध्ये पळायला त्यांना सांगितलेलं, त्याच्यामुळे त्याला खूप डोकं दुखतंय उन्हामध्ये पळायला. आणि आम्हाला मिळालेली आहे मस्त छान अशी शेपूची भाजी आहे ना. काय आलं रेवाला? किती मस्त मिळाली आहे जुडी. पण जुडी महाग भरपूर आहे, 25 रुपयाला आहे. आज मार्गशीर्षातला गुरुवार आहे ना, अजून जास्त महाग केली. काय? अच्छा हा ड्रेस ना. हा काढते मम्मी. आज आम्ही भाजी निवडतो. अच्छा, भाजी निवडायला येते शेपूची. इंटरेस्ट आहे. आणि रेवा शाळेमध्ये आज डान्स शिकवला. हा मम्मी. हा, आणि रेवाने डबा खाल्ला का? खाल्ला. डबा खाल्ला. आता काय खाते रेवा? चॉकलेट स्ट्रॉबेरी है ना. चॉकलेट स्ट्रॉबेरी. परीला नाही किती करते. कुठलं गाणं शिकवलं आज? कुठलं गाणं शिकवलं रेवाला? गणपती. आमच्या पप्पानी गणपती तेच शिकवतात रोज. ठीक आहे, चला आता आम्ही रेवाच्या मैत्रिणीकडून दर्शन घेऊन आलो आणि संध्याकाळी अजून आम्हाला 1-2 ठिकाणी जायचं आहे दर्शन घेण्यासाठी. मार्गशीर्ष गुरुवारचं बोलवलेलं आहे. तर चला मग मी पहिल्यांदा आता वरण भात लावते आहे रेवासाठी गरम गरम. आणि ऋषिकेशला म्हटलं तू पण मग गरम गरम वरण भातच खा, त्यामुळे थोडंसं बरं वाटेल तुला पण. आणि त्याचं चाललं होतं त्याला मसाला खिचडी वगैरे पाहिजे. म्हटलं बिलकुल नाही, मसालेदार वगैरे खाऊ नको, थोडंसं कणकण आहे. तर मस्त छान वरण भात खा, तुला बरं वाटेल. आणि सकाळी मी डब्यासाठी केलं होतं पोळी आणि चण्याच्या पिठाचे डिरडे, तर त्यामुळे ते छान झालेला होता भेद. आणि आता वरण भात. तर चला आता पटकन आवरते. ही भांडी बघा आता जायच्या आधी सगळी व्यवस्थित सगळी झालेली आहे धुवून, आणि आता ही स्वच्छ वाळलेली आहेत. तर पटकन मग मी आवरून ठेवते भांडी. कपडे सुद्धा माझे धुवून झालेले आहेत आणि ते सुद्धा वाळत घातलेले आहेत. ऋषिकेशचं बघा काय करामत चालू आहे. कशी निवडतोय भाजी, मी त्याला कशी सांगितली निवडायला. हा निवडायचं. हा तू पण निवड. नाही कात्री लहान मुलांनी घ्यायची नाही बेटा. आणि रेवा पण त्याला सांगते की दादा असं कात्रीने कट कर. अगं दे ते आतमधले तुला नाही येणार आतमधले. हा तू थोडस कट करून दादाकडे दे. तशी मला खूप छान मदत होते. छोटासा एवढा कवळीवाली दाखवते त्याच्या आत पण मस्त आहे ना. मम्मी मला पण दाखवायचंय. तुला पण दाखवायचे. करा. तो मस्त अशी मदत चालू आहे मला. दोघं छान निवडतायत. एक नंबर. आणि आता कुकर होतोय. मी भांडी आवरत होते पण म्हटलं थोडंसं यांना मदत करूया. तर दोघं म्हणतात तू काही मदत करू नको. मदत करू नको. नाही तुम्ही स्वतः निवडता. तर ऋषिकेशने बघा एकट्याने एवढी भाजी निवडलेली आहे. एकदम हुशार झालाय तो आता आहे ना बेटा. तर तुला बरं नाही वाटत ना? तू आराम कर ना. नाही बरं नाही वाटत तरी आराम करायचा नाही. शाळेला जायला नको बोलते तरी सुद्धा त्याला जायचं होतं. म्हटलं गप्प बस आणि गप्प झोप. आता झोपत पण नाही येत. काय करायचं या मुलांचं सांगा तुम्ही. आजारी असताना आराम केला पाहिजे की नाही आपण थोडा तरी. आहा असं कतकलायचं. अशी वाली घे ना, अशी मोतीवाली घे. मोती. हां मोतीवाली घेऊन कत. पहिले जिरा छोटं करू दे मग फोटो. हां हे बघा असं
अशी काढायची असते ना, कोवळी कोवळी आहे ना मस्त. हा काढा काढा. हो हो, असं कतकलायचं. फायनली भाजी निवडून झालेली आहे. केवढी होती बघा भाजी, एवढीशीच झालेली आहे. दोघं कंटाळले निवडून शेवटी. म्हणलं बस झाला आता उठा, कारण सगळीकडे बघा भरभर काड्या करून ठेवलेल्या आहे. आणि रेवा त्याच्यामध्ये कटिंग करून सगळं कचरा करून ठेवलेला. आता आवरते पटकन सगळं आणि आम्ही वरण भात खायला घेतो. रेवा तू का रडते बेटा? अरे सकाळी झाली ना पोळी, तुला दिली ना डब्यात. नाचं नाही करायचं, असे नाही. शाणी ना माऊ, शाणी आहे रेवा, शान. नको नको पप्पी नको घेऊ, ते सर्दी झाली ना. हा पुसून टाकते. अरे असं उद्या कर तू पोळी, उद्या कर. हा उद्या मी भाकरी करणार आहे. भाकरी करणार तू? हा उद्या बनवायचे. उद्या आपण उद्या नाही बनवायचं. उद्या डब्यासाठी शेपूची भाजी आणि भाकरी. मम्मी मला आता बनवायची आहे. गरम वरण भात इथे वाढून घेतलेला आहे. मस्तपैकी साजूक तूप घालते त्याच्यावर. आहा चूक आहे चूक. थोडीशी लिंबाची फोड. चला ओम कर तू ऋषिकेश. रेवाला मी घेऊन येते. हा मम्म घेऊन येते. हा ओके ऋषी, करून घे मम्म आधी. चल जेवून घे, पड जरा वेळ. आता ऋषिकेश थोडा वेळ झोपून उठलाय. बरं वाटतं बेटा? हा काढ होतं, डोकं दुखत होतं. ठीक. तर बरं वाटतं ना. थोडं चहा घे. आता मी त्याच्यासाठी चांगला तुळशी आल्याचा चहा करते, मग त्याला जरा बरं वाटेल. मी पण जरा आज थोडा वेळ पडले होते, जास्त वेळ नाही. आणि मग त्याच्यानंतर माझं एक लेक्चर होतं कम्युनिकेशनचं, तर ते मी घेत होते. तर त्याच्यामुळे ऋषिकेशला जाग आली जरा आहे ना. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आता उठला आहेस तर थोडंसं चहा वगैरे घे. असं मुलांना जेव्हा बरं नसेल ना वाटत, तेव्हा खरंच असं नको नको वाटतं अगदी. आणि हे त्याचा चेहरा असा उतरलेला बघून ना. आणि हल्ली तो सायकल जास्त चालवतोय ना. हां, तर तेच म्हणलं सायकल जास्त चालवू नको, कारण काय त्याला आवडतं आहे. पण मग जास्त करत राहिला तर मग त्याला त्रास होतो ना, असा आहे ना बेटा. तर कुठलीही गोष्ट आहे ना अशी लिमिटमध्ये करायची. थोडीशी आवडली येते म्हणून जास्त नाही करायची. तर रेवा झोपलेली आहे, नाही तर ऋषिकेशला मी असं जवळ पण घेऊ शकत नाही. आहे ना, कशी करते ना बेटा ती, है ना. एकदम ओरडते, मला पण मारते, दादाला पण ढकलून देते, असं करते. तू मग मम्मी त्याचीच झाली, आता तू माझी नाहीये असं बोलते ना बेटा. तू दादाची अशी बोलते. तू दादाची अशी बोलते. तर ठीक आहे, आता काय ती म्हणलं लहान आहे, तर ह्याला पण तसं वाटतं की अरे मम्मी मला का नाही जवळ घेत म्हणून ती असताना, आहे ना. असं नाही वाईट वाटून घ्यायचं बेटा, आहे ना. शाळा आहे ना. ऋषिकेश मोठा आहे, दादा आहे तो, त्याला कळतं सगळं आहे ना. चल बस थोडा वेळ. पाणी वगैरे पितो? पाणी पिऊन घे. चहा आता होतोय, दूध थंड होतं तर मी दूध आत्ता घालते. चहाचा ना सुगंध मस्त येतो, चहाचा मसाला घातलाय म्हणून. टी शर्ट चेंज केलं? अच्छा, काय आलं? भिजलेलं? तोंड धुवायला गेलं तेव्हा टी शर्ट भिजलं. ओके, हे पाहिजे कप. तर ऋषिकेशचा हा रिसेंट फेवरेट कप झालाय आता. म्हटलं ठीक आहे चालेल. तर रेवा अजून झोपली आहे, मस्त एन्जॉय करूया म्हटलं आपण चहा. लाईट एक मध्येच गेलेत आमच्या इथे, तर त्याच्यामुळे फॅन पण नाही. आता जरी थंडीचे दिवस तरी गरम होते ना बेटा. लाईट गेल्यावरच ऋषिकेश उठला लगेच आहे ना. म्हटलं ठीक आहे चालेल. कधी कधी असतात असे दिवस, मुलांना बरं नसलं ना खास करून, की माझा असा दिवस आहे, असा जातो तेच कळत नाही, एकदम स्लो. बरं आहे चहा? चांगलंय. तुळशीचा वास मस्त लागलाय ना. तर किती आपला तो चहाचा मसाला वगैरे जरी असेल ना,
तरी मला तुळस थोडीशी घातली ना चहामध्ये तर एकदम मस्त लागतं ना बेटा, टेस्ट एकदम चेंज होऊन जाते ना. ड्राय तुळस, हर्बल टी वगैरे सगळं असू दे, पण घरातली तुळस आहे ना ती मी घालते चहामध्ये नेहमी. आणि रेवाला मी सांगत नाही बरं का, कारण रेवा काय वाटते, काय घातले वाटते रे चहामध्ये? औषध. रेवाला तुळस घातलेली, आलं वगैरे घातलं सांगत नाही मी तिला. म्हणते नाही, ती म्हणते औषध घातलं मम्मा तू चहामध्ये. नाही, चहा पावडर आहे. असं आम्ही तिला येड्यात काढतो. सकाळच्या पोळ्या होत्या, त्यानंतर भात वरण होतं, तर म्हटलं काहीतरी संध्याकाळी वेगळी भाजी करूया, रसभाजी. तर इथे ना मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आता आहे ना माझ्याकडे जी पेस्ट करून ठेवलेली आहे ना मी, कोथिंबीर, आलं, मिरची, लसणाची, तर ती पेस्ट घालणार आहे यामध्ये. तर झटपट दाखवते मी रेसिपी, कारण आज ऋषिकेश बाहेर खेळायला जाऊ शकत नाही आहे. आणि रेवा आणि दोघांचे ना चाललेले आहेत खूप भांडण उगाचच विनाकारण. रेवा म्हणजे ऋषिकेश समजून घेतोय तिला, पण रेवा अजिबात ऐकत नाही, उगाच त्याला त्रास देते आहे. त्याने ब्लॉग्स बनवलेले आहेत, त्याचे ते ब्लॉग्स ती मोडते, मग तो रागवतो, असं सगळं चालू आहे. तर खूप आज घरामध्ये एवढा गोंधळ आहे ना. आत्ता दोघांना थोडंसं शांत बसवलं आहे मी, त्यामुळे झटपट रेसिपी दाखवते. तर पटकन हे ना मी आता मिक्सरला वाटून घेते आहे. मोठा बटाटा मी चिरून घेतलेला आहे सालीसकट, तर याची मी आता रसभाजी करणार आहे पटकन. सर्वात आधी मी पेस्ट आहे ना ती घालून घेते. तर इथे बाहेर सप्त्याचा आवाज येतोय, तर थोडंसं इग्नोर करा. तर एकदम फाईन पेस्ट झालेली आहे. आता इथे मी तेल तापत ठेवलं होतं, कारण मोहरी घालते थोडी. तर मोहरी उडते, थोडीशी हळद, हिंग, आता ही जी पेस्ट केली घालते. तर ग्रेव्ही मी सगळे याच्यात घालून घेतली, एकदम थोडंसंच पाणी मिक्सरचं भांडं धुवून मी घातलं याच्यामध्ये. आणि आता थोडंसं आपला घरगुती जो गरम मसाला आहे तो मी घालते यात. जे लाल तिखट आहे एव्हरेस्ट का तिखाला, ते अगदी थोडंसंच घालते मी. त्यातच मी मीठ घालून घेते चवीपुरतं. आता हे मी एकत्र शिजवून घेते बटाट्यासोबत. झाकण ठेवलं. भाजी आपली ना एकदम तर्री आली वरती बघा, आणि एकदम सुगंध तर एकदम मस्त सुटलाय, एकदम थिकनेस आलेला आहे. जास्त पाणी मी वाढवलेलं नाही आहे, कारण रेवापुरतं वरण आहे. तर मस्त अशी तर्री असलेली झणझणीत अशी बटाट्याची रसभाजी तयार आहे. एकदम साधी आणि सोपी आहे रेसिपी, आणि खायलासुद्धा खरंच खूप छान लागते पोळीसोबत, भाकरीसोबत. मस्त वाटते आता बघा तर्री, आणि एकदम गरमागरम आहे. तर चला आता स्वयंपाकाचं तर झालेलं आहे. गुरुवारच्या पूजेसाठी मला 2 ते 3 ठिकाणी जायचं आहे, तर मी आता पटकन तयारी करणार आहे, आवरणार आहे आणि रेवाला घेऊन जाणार आहे. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते फुकट आहे. आणि हां, मला इंस्टाग्रामवर जर तुम्ही अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तिकडे मी खूप छान छान कॉमेडी रील्स टाकत असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.